नमस्कार विद्यार्थी मित्रो, स्वागत आहे तुमचं एमके कोचिंग क्लासेस मध्ये। आज आपण क्लास 5 चा म्हणजे 5वीचा आपण आपली पृथ्वी आणि आपली सूर्यमाला परिसर अभ्यास 1 मधला हा चॅप्टर आहे। तर परिसर अभ्यास 1 मधला हा पहिला चॅप्टर आहे आणि चॅप्टरचं नाव काय आहे? आपली पृथ्वी आपली सूर्यमाला हे काय आहे तुमच्या चॅप्टरचं नाव आहे। तर त्याच्यामध्ये आपण पाहूया चॅप्टरचं नाव काय? आपली पृथ्वी आपली सूर्यमाला। मैदानात पहा, मैदानात उभे राहून वर पाहिले असता आपल्याला आकाश दिसते। जर तुम्ही मैदानात उभे राहिल्या किंवा तुमचं जे घर असेल, घराच्या छतावर वगैरे गेला तर तुम्ही वर पाहिलं तर तुम्हाला काय दिसते? आकाश दिसते। ठीक आहे। रात्रीच्या निरभ्र आकाशात अनेक चांदण्या दिसतात, त्या पृथ्वीपासून खूप दूरवर आहेत। जर संध्याकाळी, आता जर दिवसा जर तुम्ही बघितलं तर फक्त काय दिसते तुम्हाला? आकाश दिसते। आकाश त्याला आपण मराठी ढोबळ भाषेमध्ये काय म्हणतो? आभाळ म्हणतो। ठीक आहे, आभाळ दिसते। पण रात्री जर तुम्ही जर छतावर गेल्या किंवा तुमचं खेडेगावात असल्या तुम्ही किंवा अंगण असलं तुमच्या ह्याच्यामध्ये, अंगणामध्ये बाज टाकून किंवा काय जे काही पलंग असेल पलंगावर झोपल्या तुम्ही किंवा छतावर झोपल्या तर तुम्ही जर रात्री आकाशाकडे बघितलं तर आकाशामध्ये तुम्हाला अनेक चांदण्या दिसतात। काय दिसतात? अनेक चांदण्या दिसतात। लुकलुकताना तुम्हाला अनेक चांदण्या दिसतात। त्या पृथ्वीपासून खूप दूरवर आहेत। ह्या चांदण्या तुम्हाला दिसत असल्या तर त्या जवळ आहेत का? नाही, त्या पृथ्वीपासून काय आहेत? खूप दूरवर आहेत। काही चांदण्या मोठ्या व ठळक दिसतात। काही चांदण्या कशा दिसतात तुम्हाला? मोठ्या आणि ठळक दिसतात। तर काही चांदण्या लहान व अंधुक दिसतात। काही चांदण्या मोठ्या दिसतात तुम्हाला, मोठ्या आणि ठळक, आणि काही चांदण्या लहान आणि अंधुक दिसतात। लहान असल्यामुळे त्या अंधुक दिसतात। ठीक आहे। आपण चांदण्याकडे जरा निरखून पाहिल्यास बऱ्याचशा चांदण्या लुकलुकताना दिसतात, पण काही चांदण्या लुकलुकत नाहीत। जर चांदण्याकडे जर तुम्ही जर असं निरखून बघितलं, निरखून म्हणजे जरा लक्ष देऊन बघितलं तर चांदण्या तुम्हाला काय करताना दिसतात? लुकलुकताना दिसतात। कशा दिसतात तुम्हाला? लुकलुकताना दिसतात। काही चांदण्या, बरं, आणि काही चांदण्या लुकलुकत नाहीत म्हणजे सगळ्याच चांदण्या लुकलुकतात का? नाही। जर तुम्ही लक्ष देऊन बघितलं तर काही चांदण्या तुम्हाला लुकलुकताना दिसतील आणि काही चांदण्या लुकलुकत नाहीत। आकाशातील सर्व वस्तूंना खगोलीय वस्तू असे म्हणतात। आता हे महत्वाचा पॉइंट आहे, मी अंडरलाईन करून देतो, तुम्हाला हे पाठ करायचंय। तर आकाशातील सर्व वस्तूंना खगोलीय वस्तू असे म्हणतात। तर पहा, आकाशामध्ये ज्या काही वस्तू असतात त्या वस्तूला आपण काय म्हणतो? खगोलीय वस्तू म्हणतो। हे तुम्हाला पाठ करायचं आहे। 1 मार्काला तुम्हाला काय असू शकतो? परीक्षेमध्ये प्रश्न असू शकतो। तर आकाशातील ज्या काही वस्तू आहेत, तुम्हाला चांदण्या असेल, सूर्य असेल, चंद्र असेल, आहे का नाही, तर हे सगळे काय झाले? खगोलीय वस्तू। तर सूर्य, चंद्र, आहे का नाही, तारे, आहे का नाही, तर हे झाले खगोलीय वस्तू। चंद्र, सूर्य हे तुलनेने पृथ्वीच्या जवळ आहेत म्हणून त्यांचा गोल आकार आपण सहज पाहू शकतो। तर पहा, चंद्र आणि सूर्य पृथ्वीपासून तुम्हाला दूर आहेत का जवळ आहेत? तसं तर म्हणलं तर आपल्यापासून ते खूप दूर आहेत, तसं तर दूर आहेत। परंतु जर दुसरे यांचा जर विचार केला, तारे वगैरे, ग्रह वगैरे जर विचार केला, दुसरे तारे, ग्रह वगैरे, तर त्यांच्या तुलनेने ते जवळ आहेत। मला पहा, इथं कन्फ्युजन होऊ शकतं तुम्हाला। चंद्र, सूर्य आपल्यापासून जवळ आहेत का? नाही, ते खूप दूर आहेत आपल्यापासून। परंतु चंद्र, सूर्य आणि वेगवेगळे दुसरे जे ग्रह आहेत, आहे का नाही, दुसरे ग्रह आहेत, त्यांचा जर विचार केला तर चंद्र आणि सूर्य आपल्याला जवळ आहेत त्यांच्या तुलनेने। चंद्र, सूर्य हे तुलनेने पृथ्वीच्या जवळ आहेत म्हणून त्यांचा गोल आकार आपण सहज पाहू शकतो। याशिवाय इतर तारे, ग्रह देखील आपण पाहतो, या सर्व खगोलीय वस्तू आहेत। याशिवाय आपल्याला दुसरे जे काही ग्रह आहेत ते सुद्धा ग्रह आपल्याला काय करतात? दिसतात। ठीक आहे, इथपर्यंत कळलं असेल तुम्हाला, याच्या पुढं काय अडचण नसेल। पहा, हे करून पहा, साधारण 1 आठवड्याच्या अंतराने 2 वेळा आकाशाचे निरीक्षण करा। हे निरीक्षण रात्रीच्या वेळी खालील मुद्द्याच्या आधारे करा। तर हे तुम्हाला करायचंय, साधारण 1 आठवड्याच्या अंतराने 2 वेळा आकाशाचं निरीक्षण करायचंय तुम्ही। म्हणजे आकाशाचं निरीक्षण कधी करसाल तुम्ही? संध्याकाळी करा, रात्री, आहे का नाही, रात्री तुम्हाला सगळं व्यवस्थित दिसून जाते। ठीक आहे, तर हे कधी करायचं? साधारण 1 आठवड्याच्या अंतराने करायचे। 1 आठवड्याच्या अंतराने करायचे, 2 वेळा आकाशाचे निरीक्षण करायचे। तर पहा, खगोलीय वस्तूचे रंग बघायचे, त्याच्यामध्ये निरीक्षण करताना खगोलीय वस्तूचे रंग बघायचे, त्याचे आकार बघायचे, कशा प्रकारचा आकार आहे, त्यांच्या प्रकाशाची प्रखरता, लुकलुकणे, म्हणजे एखाद्याचा प्रकाश, आता तुम्हाला माहित असेल चंद्र, आहे का नाही,
अमावस्या असेल, पौर्णिमा असेल, चंद्राचा आकार तुमचा काय आहे, पूर्ण चंद्राचा आकार होतो, त्याच्यानंतर तो हळूहळू छोटा होतो, अशा प्रकारे आहे का नाही, अशा प्रकारे छोटा पण आकार होत जातो, अशा प्रकारे आकार कमी जास्त होत जातात चंद्राचे, तुम्हाला हे अशा प्रकारे आकार तुम्हाला माहित आहे. तर हे त्याच्या प्रकाशाची प्रखरता लुकलुकणे म्हणजे एखाद्याचा प्रकाश कमी होतो का जास्त होतो, जसं चंद्राचा प्रकाश कमी जास्त होत असतो तसं तुम्हाला सूर्याचा प्रकाशाचं पण माहित आहे. आता हे सूर्याचा प्रकाश तुम्हाला 1-2 महिने किंवा एका 10-20 दिवसात, आठवड्यात कळणार नाही, तर उन्हाळ्यामध्ये हा जास्त प्रकाश असतो, हिवाळ्यात पावसाळ्यात कमी असतो, हे तुम्हाला माहित आहे. त्यांच्या स्थानातील बदल, आता तुम्हाला माहित आहे त्यांच्या स्थानातील बदल, तर रात्री जर बघितला तर तुम्ही चांदण्या असतील, चंद्र असेल, आता तुम्हाला चांदण्यातला तेवढा फरक कळणार नाही, पण चंद्र आणि सूर्य आहे का ना, हा चंद्र आणि सूर्य, चंद्र आणि सूर्याचा तुम्ही जर स्थान बघितलं, चंद्र आणि सूर्याचं जर स्थान बघितलं, तर तुम्हाला काय दिसून येईल की चंद्र आणि सूर्याच्या स्थानामध्ये काय झालेला बदल झालेला दिसेल, म्हणजे एका जागून दुसऱ्या जागी गेलेला तुम्हाला दिसेल, अशा प्रकारचं तुम्हाला दिसेल. पहा, दोन्ही निरीक्षणाच्या वेळी चंद्राच्या प्रकाशित भागाचे चित्र काढा आणि चंद्राचा प्रकाशित भाग रोज कसा बदलते हे लक्षात घ्या. तर तुम्हाला मी सांगितलं की हे चंद्राचा भाग काय करत असतो, तुम्हाला बदलत असतो आणि त्याचे काय करायचे चित्र काढायचे आहेत तुम्ही. आता हे शिक्षकांसाठी काय दिले ते पहा. आकाश निरीक्षण करण्यासाठी पालकासह विद्यार्थ्यांना सभोवताली कमी प्रकाश, मोकळी जागा व निरभ्र आकाश असेल अशा ठिकाणी बोलवावे. तर हे ते शिक्षकांसाठी सांगितले, म्हणजे तुम्हाला कशा प्रकारे तुम्ही निरीक्षण करण्यासाठी कशा प्रकारचा आकाश, कशा प्रकारची जागा त्यांनी सांगितले. आता आपण याच्यानंतर महत्वाचा पॉइंट आहे तारे. तारे काय असतात, ताऱ्याविषयी आपण काय पाहणार आहोत, माहिती पाहणार आहोत. तारे, ज्या चांदण्या लुकलुकतात त्यांना तारे म्हणतात. तर हे पाठ करायचंय तुम्हाला, आहे का नाही. तारे कशाला म्हणतो आपण, ज्या चांदण्या लुकलुकतात त्यांना तारे म्हणतात. पहा, हे कळलं असेल तुम्हाला, ज्या चांदण्या लुकलुकतात त्यांना तारे म्हणतात. त्यांचा प्रकाश कमी जास्त होताना दिसतो. तारे स्वयंप्रकाशित असतात, हे पण महत्वाचं आहे, तारे स्वयंप्रकाशित असतात. पहा, महत्वाची गोष्टी लक्षात घ्या. तर काय काय लक्षात घ्यायचंय तुम्हाला, ज्या चांदण्या लुकलुकतात त्यांना तारे म्हणतात. जे लुकलुकते चांदण्या आहे का ना, ज्या चांदण्या लुकलुकतात आहे का ना, म्हणजे लुकलुकतात म्हणजे चमकतात, त्यांना काय म्हणतो आपण, तारे म्हणतो. त्यांचा प्रकाश कमी जास्त होताना, लुकलुकतो म्हणजे काय होतो, कमी जास्त होताना दिसतो, आहे का नाही. तारे स्वयंप्रकाशित असतात. आता हा महत्वाचा पॉइंट आहे. स्वयंप्रकाशित म्हणजे काय, त्यांना स्वतःचा असा प्रकाश असतो. ताऱ्यांना काय असतो, स्वतःचा प्रकाश असतो. जसं सूर्य आहे, सूर्याला कसा आहे, स्वतःचा प्रकाश आहे, आणि सूर्य हा एक काय आहे, तारा आहे. सूर्य एक काय आहे, तारा आहे. तर ताऱ्यांना काय असतो, स्वतःचा प्रकाश असतो, म्हणजेच ते काय असतात, स्वयंप्रकाशित असतात. सूर्य हे एक तारा आहे, पाहिजेच दिलेले त्यांनी, सूर्य हा एक तारा आहे. ही माहिती पाठ करायची तुम्हाला. ही माहिती काय वाटलं तर मी तुम्हाला अंडरलाईन करून देतो, तर ठीक आहे. तर सूर्य हे काय, सूर्य हा एक तारा आहे, ठीक आहे, हे माहिती पाठ करायची तुम्हाला. त्याच्यानंतर पुढे, सूर्य हा एक तारा आहे, इतर ताऱ्यांच्या मानाने तो आपल्यापासून जवळ आहे. इतर ताऱ्यांच्या मानाने सूर्य आपल्यापासून जवळ आहे का, नाही. परंतु जर दुसरे जे तारे आहेत त्या ताऱ्यांची जर तुलना आपण सूर्यासोबत केली तर तो आपल्या जवळ आहे, आपल्यापासून जवळ आहे, म्हणून तो मोठा व तेजस्वी दिसतो. सूर्य आपल्यापासून जवळ आहे म्हणून तो आपल्याला तो कसा दिसतो, म्हणून तो मोठा व तेजस्वी दिसतो. म्हणजे तेजस्वी म्हणजे प्रकाश खूप आहे ना सूर्याला, मोठा व तेजस्वी दिसतो. त्याच्या प्रखर प्रकाशामुळे आपल्याला दिवसा चांदण्या दिसत नाहीत. चांदण्या, आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, तुम्हाला रात्री जर गेला, तुम्ही रात्री आकाशामध्ये बघितलं तर चांदण्या दिसतात, परंतु दिवसा तुम्हाला चांदण्या दिसतात का, दिसत नाहीत. मग ते दिवसा चांदण्या गायब होतात का, नाही, चांदण्या जागेवरच असतात. परंतु सूर्याच्या प्रखर प्रकाशामुळे आपल्याला दिवसा चांदण्या दिसत नाहीत. तर चांदण्या का दिसत नाहीत आपल्याला दिवसा, तर सूर्याचा प्रकाश खूप जास्त असतो दिवसा, त्याच्यामुळे दिसत नाही. हा सूर्य आहे, सूर्याचं चित्र इथं तुम्हाला दिलेलं आहे. तुम्हाला सगळ्यांना सूर्य माहित आहे, ठीक आहे, दररोज सूर्य बघत असतो आपण. पहा, ग्रह, त्याच्यानंतर तारे कळलेले. तर तारे काय आहेत, ताऱ्याविषयी माहिती बघितली तर तारे काय आहेत, स्वयंप्रकाशित आहेत. तारे काय आहेत, स्वयंप्रकाशित. तारे लुकलुकतात म्हणजे त्यांचा प्रकाश कमी जास्त होतो. तारे स्वयंप्रकाशित आहे आणि सूर्य हा एक तारा आहे. या 2-3 माहिती लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर तुम्हाला बघायचं ग्रह. ज्या चांदण्या लुकलुकत नाहीत त्यांना ग्रह म्हणतात. म्हणजे जे लुकलुकतात त्यांना आपण काय म्हणतो, तारे म्हणतो. लुकलुक लागलं तर त्याला म्हणायचं तारे, जे लुकलुकत नाहीत त्यांना म्हणायचं ग्रह. आता हे फरक लक्षात ठेवायचा. ग्रह, ज्या चांदण्या लुकलुकत नाहीत त्यांना ग्रह म्हणतात. वाटलं तर मी तुम्हाला हे पण अंडरलाईन करून देतो. पहा, ठीक आहे, ज्या चांदण्या लुकलुकत नाहीत त्यांना ग्रह म्हणतात.
बरोबर, इथपर्यंत कळलं. ग्रहांना स्वतःचा प्रकाश नाही. आता ते लुकलुकत नाहीत म्हणजे त्यांना स्वतःचा प्रकाश आहे का? नाही. आता उलट, ताऱ्याच्या उलट तुमचे ग्रह, म्हणजे तारे काय करतात? लुकलुकतात. तर ग्रह लुकलुकत नाहीत. तारे स्वयंप्रकाशित आहेत, ग्रह स्वयंप्रकाशित नाहीत, म्हणजे ग्रहांना स्वतःचा प्रकाश नसतो. त्यांना ताऱ्याकडून प्रकाश मिळतो. ग्रह स्वतःभोवती फिरता फिरता ताऱ्याभोवती फिरतात. मग आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की सर तुम्ही म्हणसाल की हे जे काय, आता ग्रहांना स्वतःचा प्रकाश नसतो तर मग त्यांना प्रकाश कुठून दिसतो? त्यांना का नाही, म्हणजे त्यांना म्हणजे ग्रहांना ताऱ्याकडून प्रकाश मिळतो. त्यांना काय मिळतो? ताऱ्याकडनं प्रकाश मिळतो. ग्रह स्वतःभोवती फिरता फिरता ताऱ्याभोवती फिरतात. जसं की ग्रहामध्ये आपली पृथ्वी आहे. पृथ्वी काय आहे? चंद्र झाला, तुमची पृथ्वी झाली, ठीक आहे ना. पृथ्वी हे काय आहेत? ग्रह आहेत. चंद्र, पृथ्वी काय आहेत? ग्रह आहेत. ठीक आहे. मग तुम्हाला संध्याकाळी तुम्ही सर म्हणसाल सर चंद्र तर लुकलुकताना दिसतो, चंद्रावर प्रकाश दिसतो, रात्री उजेड दिसतो चंद्राचा. हा, चंद्रावर उजेड दिसतो पण चंद्र ग्रह आहे, बरोबर आहे. ठीक आहे. परंतु चंद्राला स्वतःचा प्रकाश आहे का? नाही. तो चंद्राला प्रकाश कुठून येतो? तर सूर्यापासून काय येतो? प्रकाश येत असतो. पहा, सूर्यमाला. त्याच्यानंतर तुम्हाला काय बघायचंय? सूर्यमाला. आपली पृथ्वी हा एक ग्रह आहे. तर इथं माहिती दिलेली तुम्हाला आपली पृथ्वी, सूर्यमालाविषयी माहिती पाहतोय आपण. आपली पृथ्वी काय आहे? आपली पृथ्वी काय आहे? एक ग्रह आहे. इथपर्यंत माहिती कळाली असेल तुम्हाला. हे माहिती लक्षात ठेवायची तुम्हाला. ठीक आहे. आपली पृथ्वी हा एक ग्रह आहे. सूर्यापासून तिला प्रकाश मिळतो. आपल्या पृथ्वीला कशापासून प्रकाश मिळतो? स्वतःचा प्रकाश आहे का? नाही. तर आपल्या पृथ्वीला सूर्यापासून प्रकाश मिळतो. ती सूर्याभोवती फिरते आणि आपली पृथ्वी काय करत असते? सूर्याभोवती फिरत असते. आणि त्यालाच म्हणजे जे फिरणं असते त्याला भूगोलच्या भाषेमध्ये आपण म्हणतो त्याला पृथ्वीचे परिभ्रमण म्हणतो. म्हणजे पृथ्वी सूर्याभोवती जी फिरते, पृथ्वी काय करते? हा सूर्य आहे, ठीक आहे, सूर्य आहे आणि सूर्याच्या भोवती ही पृथ्वी खूप छोटी आहे सूर्याच्या भोवती. म्हणजे हे जे दाखवतो ना, हे अशा प्रकारे पृथ्वी खूप छोटी, अशा प्रकारे काय करते? पृथ्वी काय करते? अशा प्रकारे फिरत असते. कोणाविषयी? सूर्याच्या भोवती. तर हे अशा प्रकारे फिरते, त्याला पृथ्वीचे काय म्हणतात? पृथ्वीचे परिभ्रमण म्हणतात. परिभ्रमण म्हणजे काय? लक्षात आलं पाहिजे. म्हणजे पृथ्वी सूर्याभोवती फिरते, त्याला पृथ्वीचे परिभ्रमण म्हणतात. बरोबर आहे. पृथ्वीशिवाय म्हणजे आता पृथ्वीची एक सूर्याभोवती फिरते का? नाही. आणि भरपूर साऱ्या जे काही ग्रह आहेत ते सूर्याभोवती फिरतात. मग कोणते आहेत? पृथ्वीशिवाय सूर्याभोवती परिभ्रमण करणारे आणखी 7 ग्रह आहेत. 7 ग्रह आहेत. पृथ्वीशिवाय सूर्याभोवती परिभ्रमण करणारे आणखी 7 ग्रह आहेत. तर ते कोणते आहेत? बुध, शुक्र, मंगळ, गुरु, शनी, युरेनस, नेपच्यून अशी त्यांची नावे आहेत. तर हे 7 ग्रह पाठ करायचे आहेत. बुध, शुक्र, मंगळ, गुरु, शनी. पहा, आता हे तुम्हाला लक्षात ठेवता येईल. याच्यामध्ये आठवड्याचे नाव आहेत. बुध म्हणजे बुधवारपासून लक्षात ठेवा, शुक्र म्हणजे शुक्रवारपासून, मंगळ म्हणजे मंगळवारपासून आणि गुरु म्हणजे गुरुवारपासून आणि शनी म्हणजे शनिवारपासून. आता राहिलं तुमचं काय? फक्त सोमवारच गेला याच्यात. सोमवार गेला की झालं तुमचं. बाकी सगळे आलेलेच आहे त्याच्यात. युरेनस, नेपच्यून असे त्यांचे नावे आहेत. सोमवार आणि याच्यात रविवार आलेले नाही. ठीक आहे. बाकी तुमचे सगळे नावं आलेले आहेत. ठीक आहे. असे लक्षात ठेवायचे. युरेनस आणि नेपच्यून अशी त्यांचे नावे आहेत. तर हे 7 ग्रह आहेत. ठीक आहे. आता पुढे पहा, कृत्रिम उपग्रहाने टिपलेले पृथ्वीचे छायाचित्र. कृत्रिम उपग्रहाने टिपलेले पृथ्वीचे छायाचित्र. कृत्रिम उपग्रह म्हणजे काय? तुम्ही आता सॅटेलाइट आहे का नाही? सॅटेलाइट म्हणून तुम्ही आहे का नाही भरपूर वेळेस ऐकलं असेल. सॅटेलाइट म्हणून, ठीक आहे, सॅटेलाइट म्हणून भरपूर वेळेस ऐकलं असेल. म्हणजे काय इस्रोने सॅटेलाइट सोडले, इतके सॅटेलाइट सोडले वगैरे. जे सॅटेलाइट असतात त्यांनाच काय म्हणतो? कृत्रिम उपग्रह म्हणतो. त्याला काय म्हणतो? कृत्रिम उपग्रह म्हणतो. ठीक आहे. सॅटेलाइट हे इथं कळलं असेल. म्हणजे हे पृथ्वीचं छायाचित्र बघून घ्या. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा भाग पाहूया. सूर्यमालेतील प्रत्येक ग्रह सूर्याभोवती ठराविक मार्गावरून परिभ्रमण करतो. सूर्यमालेतील प्रत्येक ग्रह म्हणजे आता जे काही ग्रह बघितलं आपण, पृथ्वी एक ग्रह आहे, शनी आहे, मंगळ आहे, गुरु आहे, शुक्र आहे, शनी आहे, हे सगळे ग्रह आहेत. तर सूर्यमालेतील प्रत्येक ग्रह सूर्याभोवती ठराविक मार्गावरून परिभ्रमण करतो. म्हणजे ठराविक मार्ग आहे त्यांचा, असा आडवं तिडवं वाकडं कसे जात नाहीत. फिक्स विशिष्ट मार्गानेच ते काय करतात? परिभ्रमण करतात. म्हणजे सूर्याभोवती फिरतात. त्या मार्गाला त्या ग्रहाची कक्षा म्हणतात. जशा प्रकारे आता जसा हा सूर्य आहे, ठीक आहे, हा सूर्य आहे, तर ह्या सूर्याभोवती अशी पृथ्वी फिरते. तर ही जी आहे अशा प्रकारचे फिरते, याला काय म्हणतात? आहे का नाही?
त्या ग्रहाची कक्षा म्हणतात. त्या ग्रहाची कक्षा म्हणजे ही पृथ्वीची कक्षा झाली. अशा प्रकारे ही फिरते तर ही कक्षा झाली याची. ठीक आहे, हे कळलं असेल तुम्हाला. सूर्य हा तारा आणि सूर्याभोवती फिरणाऱ्या ग्रहांना एकत्रितपणे सूर्यमाला म्हणतात. सूर्यमाला म्हणजे काय हा प्रश्न पडला असेल तुम्हाला. तर सूर्यमाला, सूर्य हा तारा आहे, तुम्हाला माहित आहे सूर्य काय आहे, तारा आहे मी सांगितलं. आणि तारा म्हणजे काय, ज्याला स्वतःचा प्रकाश आहे, जो स्वयंप्रकाशित आहे त्याला तारा म्हणतो. आणि तारे लुकलुकत असतात, मग सूर्य हा एक तारा आहे, सूर्याला स्वतःचा प्रकाश आहे. बरोबर, सूर्य हा तारा आहे आणि सूर्य हा तारा आणि पुढे पहा, आणि सूर्याभोवती फिरणाऱ्या ग्रहांना एकत्रितपणे सूर्यमाला म्हणतात. सूर्य हा तारा आणि सूर्याभोवती आहे का ना, सूर्य हा तारा आहे आणि सूर्याभोवती एकत्रितपणे फिरणाऱ्या ग्रहांना सूर्यमाला म्हणतात. तर सूर्यमाला लक्षात ठेवा. तर सूर्य हा तारा आणि सूर्याभोवती फिरणाऱ्या ग्रहांना एकत्रितपणे सूर्यमाला म्हणतात. सूर्यमालेत ग्रहाबरोबर इतरही काही खगोलीय वस्तूंचा समावेश होतो. सूर्यमालेत ग्रहाबरोबर इतरही काही खगोलीय वस्तूंचा समावेश होतो. आता सूर्यमाला आहे त्याच्यामध्ये, आता सूर्यमालेमध्ये तुम्हाला माहित आहे ग्रह आहेत, आहे का नाही, आणि सूर्य हा तारा आहे. सूर्य हा तारा आणि ग्रह, त्याच्या व्यतिरिक्त दुसरे पण काय आहेत गोष्टी आहेत, जसे वटुग्रह आहे, लघुग्रह आहेत, भरपूर सारे उपग्रह आहेत, हे दुसऱ्या गोष्टी पण आहेत. ते पुढे नंतर आपण पाहूया. इथपर्यंत तुम्हाला कळलं असेल. त्याच्यानंतरचा पार्ट आपल्याला बघायचा आहे. ठीक आहे, पहा सूर्यमालेतील इतर खगोलीय वस्तू. आता सूर्यमालेमध्ये आपण जे बघितलं, आता काय बघितलं, तारे बघितलं आणि ग्रह बघितला आणि सूर्यमाला बघितला. ठीक आहे, तर सूर्यमालेत इतर काही खगोलीय वस्तू आहेत त्या बघायचे. तर पहिलं आपल्याला बघायचं उपग्रह. काही खगोलीय वस्तू ग्रहाभोवती परिभ्रमण करतात, त्यांना उपग्रह म्हणतात. आता तुम्हाला माहित आहे ग्रह जे आहेत, ग्रह कोणावरती परिभ्रमण करतात, सूर्याभोवती करतात. ग्रह कोणाभोवती परिभ्रमण करतात, तर हे सूर्याभोवती परिभ्रमण करतात. हा सूर्य आहे, ठीक आहे, सूर्य आहे, सूर्याभोवती काय करतात, आहे का नाही, सूर्याभोवती तुमचे ग्रह काय करतात, परिभ्रमण करत असतात. बरोबर आहे, एकच मिनिट. सूर्याभोवती काय तुमचे जे ग्रह आहेत तर कशाभोवती परिभ्रमण करत असतात, तर सूर्याभोवती काय करतात, परिभ्रमण करत असतात. ठीक आहे, काही खगोलीय वस्तू ग्रहाभोवती परिभ्रमण करतात, त्यांना उपग्रह म्हणतात. तर तुम्हाला माहित आहे ग्रह जे आहेत ते सूर्याभोवती परिभ्रमण करत असतात, परंतु ह्या ग्रहाच्या भोवती, हे ग्रह आहेत, ह्या ग्रहाच्या भोवती काही वस्तू काय करत असतात, परिभ्रमण करत असतात. मग त्यांना काय म्हणतो आपण, उपग्रह म्हणतो. काय म्हणतो, उपग्रह म्हणतो. काही खगोलीय वस्तू ग्रहाभोवती परिभ्रमण करतात त्यांना उपग्रह म्हणतात. उपग्रहांनाही सूर्यापासूनच प्रकाश मिळतो. रात्री आकाशात आपल्याला चंद्र दिसतो, तो स्वतःभोवती फिरता फिरता पृथ्वीभोवती फिरतो, म्हणून त्याला पृथ्वीचा उपग्रह म्हणतात. इथपर्यंत माहिती लक्षात घ्या. तर पहा काय माहिती लक्षात घ्यायची, तुम्हाला चंद्र दिसतो, रात्री चंद्र दिसतो का नाही, चंद्र दिसतो. चंद्र का आहे, हा ग्रह आहे का नाही, उपग्रह आहे. चंद्र का आहे, उपग्रह आहे. कोणाचा उपग्रह आहे, हा पृथ्वीचा उपग्रह आहे. कोणाचा उपग्रह आहे, चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह आहे. माहिती लक्षात ठेवा, चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह आहे. चंद्राला स्वतःचा प्रकाश आहे का नाही, तर चंद्राला जो काय प्रकाश मिळतो, तर तो चंद्राला प्रकाश कुठून मिळतो, तर त्याला सूर्यापासून मिळतो. कोणापासून मिळतो, सूर्यापासून चंद्राला प्रकाश मिळतो, एवढं लक्षात घ्या. आणि चंद्र हा कोणाभोवती फिरतो, चंद्र हा पृथ्वीच्या भोवती फिरतो. कोणाच्या भोवती फिरतो, पृथ्वीच्या भोवती फिरत असतो, अशा प्रकारे. ठीक आहे, म्हणजे चंद्र हा पृथ्वीभोवती परिभ्रमण करतो आणि पृथ्वी सूर्याभोवती परिभ्रमण करते. सूर्यमालेत बहुतेक ग्रहांना उपग्रह आहेत. सूर्यमालेत बहुतेक ग्रहांना उपग्रह आहेत. जसं आपण ग्रह बघितले, कोणते कोणते ग्रह, 7 ग्रह बघितले, जसे की मंगळ, बुध, शनी, गुरु, आहे का नाही, पृथ्वी, हे सगळे ग्रह. तर ह्या 7 पैकी बहुतेक म्हणजे बऱ्यापैकी लोकांना, म्हणजे बऱ्यापैकी ग्रहांना उपग्रह आहे. ठीक आहे, इथपर्यंत कळलं असेल. ग्रह आपल्याला उपग्रहासह सूर्याभोवती परिभ्रमण करतात. ग्रह आपापल्या उपग्रहासह सूर्याभोवती परिभ्रमण करतात. म्हणजे काय, म्हणजे हे पृथ्वी आहे, पृथ्वीच्या भोवती चंद्र फिरत असते आणि हे पृथ्वी आणि चंद्र दोन्ही मिळून म्हणजे कोणाच्या भोवती फिरत असतात. आता चंद्र पृथ्वीभोवती फिरायला आणि पृथ्वी आपल्या सूर्याभोवती फिरायली, हे कळलं असेल तुम्हाला. तसंच बाकीचे जे काही ग्रह आहेत आणि त्यांचे उपग्रह आहेत ते सगळे सूर्याभोवती काय करतात, परिभ्रमण करत असतात. पौर्णिमेच्या दिवशी दिसणारे चंद्राचे रूप. जेव्हा पौर्णिमा असते त्या दिवशी चंद्र अशा प्रकारे तुम्हाला पूर्ण दिसतो. पौर्णिमेच्या दिवशी दिसणारे चंद्राचे रूप, तर इथं त्यांनी फोटो दाखवलेला आहे. हा सॅटेलाइटनं फोटो घेतलेला आहे. सॅटेलाइट म्हणजे उपग्रहाने फोटो घेतलेला आहे.
कृत्रिम कृत्रिम उपग्रह म्हणतो आपण त्याला. काय म्हणतो? कृत्रिम उपग्रह सॅटेलाइट म्हणजे. तर हा फोटो घेतलेला आहे आणि पौर्णिमेच्या दिवशी अशा प्रकारे काय होतो? चंद्र दिसत असतो. तुम्हाला हे माहित आहे. आणि हे इथं दिसते तुम्हाला वेगवेगळे सूर्यमालेची आकृती इथं दिलेली आहे. सूर्यमालेच्या आकृतीत केवळ पृथ्वीचा उपग्रह दाखवला आहे यांची नोंद घ्यावं. पृथ्वीचा उपग्रह फक्त पृथ्वीचा उपग्रह चंद्र आहे तोच दाखवला आहे आणि बाकी दुसरं दाखवलं नाही. तर आता सूर्यमालेची आकृती, हा सूर्य दिसतोय तुम्हाला. सूर्य हा आगीचा गोळा आहे. किती म्हणजे किती प्रकाश आहे सूर्याभोवती दिसत आहे तुम्हाला. आणि त्याच्यानंतर ह्या सूर्याच्या भोवती काय आहे? म्हणजे हे सूर्यमाला आहे. अशा प्रकारची आपली काय आहे? सूर्यमाला आहे. तुम्हाला सगळ्यांना ही सूर्यमाला दिसत असेल. दिसायला तुम्हाला सगळ्यांना सूर्यमाला कशा प्रकारची आहे? मग ह्या सूर्याच्या भोवती ही जे काय आता हे रिंग दिसतात ना तुम्हाला, ह्याला आपण काय म्हणतो? कक्षा म्हणतो. ह्याला काय म्हणतो? कक्षा. वेगवेगळ्या कक्षा बघितले म्हणजे तुमची येता नाहीये. कक्षा म्हणजे ह्या विशिष्ट या कक्षा काय, आता हे जे बुध दिसते बुध, तर हा बुध म्हणजे ह्या विशिष्ट मार्गाने अशा प्रकारे दिसतोय ना, अशा प्रकारे परिभ्रमण करत असतो. परिभ्रमण म्हणजे ह्याचा मार्ग आहे, पाथ, अशा प्रकारे तो सूर्याभोवती फिरत असतो. त्याच्यानंतर शुक्र फिरत असतो. हे पृथ्वी, आपली ही पृथ्वी दिसते तुम्हाला. हा सूर्य किती मोठा आहे? हा सूर्य आहे. काय आहे? सूर्य इथं दिलेला आहे सूर्य. आणि ही पृथ्वी म्हणजे सूर्याच्या तुलनेने आपली पृथ्वी किती छोटी आहे हे तुम्हाला इथं दिसत असेल. त्याच्यानंतर आता हे 7 ग्रह तुम्हाला दाखवलेले. पहिला हा बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ, गुरु, शनी, युरेनस आणि नेपच्यून, हे 4. आणि ठीक आहे 7 ग्रह दिसतात तुम्हाला. ठीक आहे 7 ग्रह दिसतात तुम्हाला, बरोबर आहे का नाही? तर हे तुम्हाला 7 ग्रह दिसत आहेत, आहे का नाही? 7 ग्रह. तर ह्याच्यापैकी या सगळ्यांना म्हणजे गुरु असेल, बाकीचे असतील, आहे का नाही, त्यांना पण काय आहेत? उपग्रह आहेत. फक्त हा जो पृथ्वीचा उपग्रह हा चंद्र आहे. पृथ्वीचा उपग्रह चंद्र फक्त दाखवलेला आहे, बाकीचे दाखवलेले नाहीत. आणि हे जे आहेत हे जे दिसते तुम्हाला, हे इथं दिसते ना तुम्हाला, हे लघुग्रह आहेत. हे अशा प्रकारचे जे दिसते ही माहिती, तर हे लघुग्रह आहेत तुम्हाला अशा प्रकारे. ठीक आहे. आता सूर्यापासून सगळ्यात जवळचा असलेला ग्रह कोणता आहे? बुध ग्रह आहे. सूर्यापासून सगळ्यात जवळ असलेला ग्रह कोणता आहे? बुध ग्रह आहे. त्याच्यानंतर शुक्र आहे. त्याच्यानंतर पृथ्वी 3 नंबरला सूर्यापासून जवळ आहे. त्याच्यानंतर मंगळ हा 4थ्या नंबरला ग्रह आहे. ठीक आहे. आणि मंगळ ग्रहावर आपण पाणी शोधत आहोत, म्हणजे वास्तव्य करता येते काय ह्यासाठी आपण वगैरे मंगळयान वगैरे पाठवत आहोत. आपण भरपूर सारे आपण मिशन्स पाठवत आहोत. ठीक आहे. तर हे तुम्हाला इथपर्यंत माहिती कळली असेल. त्याच्यानंतरचा पार्ट आपण बघूया. ठीक आहे. तर पहा, त्याच्यानंतर आपल्याला बघायचंय बटुग्रह. आता हे बटुग्रह काय असतात? तर काय बघायचं आपल्याला? बटुग्रह काय असतात हे बघायचं आहे. ठीक आहे. तर बटुग्रह पाहून घेऊया. सूर्याभोवती प्रदक्षिणा घालणाऱ्या काही लहान आकाराच्या खगोलीय वस्तू आहेत. सूर्याभोवती प्रदक्षिणा घालणाऱ्या काही लहान आकाराच्या खगोलीय वस्तू आहेत, त्यांना बटुग्रह म्हणतात. म्हणजे सूर्याभोवती सूर्य आहे आणि सूर्याच्या भोवती आता प्रदक्षिणा घालणाऱ्या काही लहान आकाराच्या खगोलीय वस्तू आहेत. कशा आहेत? लहान आकाराच्या खगोलीय वस्तू, त्यांना आपण बटुग्रह म्हणतो. यामध्ये प्रामुख्याने प्लुटो सारख्या खगोलीय वस्तूचा समावेश होतो. यामध्ये कोणाचा समावेश होतो? प्लुटो. अगोदर प्लुटो, आता तुम्हाला ही थोडी जास्त माहिती होईल. प्लुटोला अगोदर काय म्हणायचे? ग्रह मानायचे. परंतु तो आकाराने खूप छोटा होता. आकाराने काय होता? तो खूप छोटा होता. त्याच्यामुळं त्याला काय म्हणलेलं? ग्रह न म्हणता त्याला ग्रहावरनं त्याचं काय केलेलं आहे? 2006 मध्ये त्याला, आहे का नाही, एक कमिटी आहे इंटरनॅशनल, तर त्या कमिटीने त्याने काय केलेलं आहे? याला बटुग्रह असं नाव दिलेलं आहे. बटुग्रह. काय नाव दिलेलं आहे? बटुग्रह दिलेलं, असं बटुग्रह, आहे का नाही, बटुग्रह असं नाव दिलेलं आहे. तर हे तुम्हाला कळलं असेल, बटुग्रह नाव दिलेलं आहे. ठीक आहे. त्यांना बटुग्रह म्हणतात. यामध्ये प्रामुख्याने प्लुटो सारख्या खगोलीय वस्तूचा समावेश होतो. बटुग्रह सूर्याभोवती स्वतंत्र परिभ्रमण करतात. बटुग्रहांना स्वतःची कक्षा असते. तर हे ग्रहच होते, म्हणजे ग्रहासारखीच वैशिष्ट्य होते, परंतु हे छोटे असल्यामुळे त्यांना काय म्हणले? बटुग्रह म्हणलेलं, एवढं लक्षात घ्या. आणि बटुग्रह कोण आहे? तर तुम्हाला एक गोष्ट पाठ करायची. जर कोणी विचारलं तुम्हाला एखाद्या बटुग्रहाचं नाव जर सांगा म्हणलं, तर तुम्ही काय करू शकता? बटुग्रहाचं नाव सांगू शकता. प्लुटो. प्लुटो हा काय आहे? तुमचा बटुग्रह आहे. तर हे लक्षात ठेवा, प्लुटो हा तुमचा काय आहे? बटुग्रह आहे. आणि बटुग्रह सूर्याभोवती स्वतंत्रपणे परिभ्रमण करतात. बटुग्रहांना स्वतःची काय असते? कक्षा बी असते. त्याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे, काय बघायचं आहे? लघुग्रह बघायचं आहे आपल्याला. त्याच्यानंतर काय बघायचं आहे आपल्याला? हे मी मिटून घेतो, पहा एकच मिनिट. तर हे मिटून घेतो मी. ठीक आहे. कारण तुम्हाला थोडंसं व्यवस्थित क्लिअर दिसेल. चला, तर काय बघायचंय आपल्याला? मग
लघुग्रह बघायचं आहे. काय बघायचं आहे? लघुग्रह. मंगळ व गुरु या ग्रहांच्या दरम्यान असंख्य लहान खगोलीय वस्तूचा एक मंगळ व गुरु या ग्रहांच्या दरम्यान असंख्य लहान खगोलीय वस्तूंचा एक पट्टा आहे. या पट्ट्यातील खगोलीय वस्तूंना लघुग्रह म्हणतात. लघुग्रह देखील सूर्याभोवती स्वतंत्रपणे परिभ्रमण करतात. तर तुम्हाला याच्याविषयी माहिती दाखवतो. मंगळ आणि गुरु. तर हे तुम्हाला गुरु दिसतो इथं आणि इथं दिसतोय मंगळ. ठीक आहे. आता इकडून दाखवलेलं आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये मंगळ हा गुरु आहे आणि हा मंगळ आहे. तर हे परिभ्रमण करतात. आता हा मंगळ इथं पण येऊ शकतो. म्हणजे मंगळ तुमचा इथं आहे. कुठं आहे? मंगळ. आणि हा मंगळ आणि गुरु मध्ये म्हणजे हा फिरत फिरत आहे म्हणून इथे दिसते तुम्हाला. फिरत फिरत इथे येणार आहे तो. हा ठीक आहे. ठीक आहे. मग हे जे काही दिसते पट्टा तुम्हाला अशा प्रकारचा हे पट्टा दिसायला तुम्हाला, हे जे काही बॉडी दिसायला तुम्हाला अशा प्रकारची, तर हे तुमचे काय आहेत? लघुग्रह आहेत. काय आहे ते? तुमचे लघुग्रह आहेत. इथं दिलेले लघुग्रह. मंगळ व गुरु या ग्रहांच्या दरम्यान असंख्य लहान लहान खगोलीय वस्तूंचा एक पट्टा आहे. या पट्ट्यातील खगोलीय वस्तूंना लघुग्रह म्हणतात आपण. लघुग्रह देखील सूर्याभोवती स्वतंत्रपणे परिभ्रमण करतात. सूर्याच्या तुलनेत सूर्यमालेतील इतर खगोलीय वस्तू आकाराने खूपच लहान आहेत. सूर्याच्या जर तुलना केलं तर सूर्यमालेतील इतर खगोलीय वस्तू आकाराने खूपच लहान आहेत. आता सूर्यमालेत बघितलं, सूर्याच्या नंतर म्हणजे सूर्य खूप मोठा आहे, सगळ्यात मोठा सूर्य, आणि सूर्याच्या नंतर ज्या काही वस्तू आहेत सूर्यमालेतल्या त्या वस्तू खूप छोट्या आहेत. चंद्र पृथ्वीच्या सगळ्यात जवळ आहे म्हणून तो सूर्यापेक्षा आकाराने खूप लहान असून सुद्धा आपल्याला मोठा दिसतो. तर आता तुम्ही म्हणसाल, सर हा जो चंद्र आहे आपल्याला खूप मोठा दिसतो, आहे का नाही? चंद्र हा आपल्याला खूप मोठा दिसतो, पण मोठा दिसण्यामागचं कारण पहा, मोठा आहे का चंद्र? नाहीये. म्हणजे चंद्र मोठा आहे परंतु म्हणायचं काय? सूर्यापेक्षा आपल्याला. पहा इथं तुम्हाला ही माहिती मी काय करतो, थोडंसं इरेज करतो आणि इरेज करून दाखवतो तुम्हाला, तर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी समजून जातील. पहा, तर पहा आता लक्ष द्या. तर तुम्ही हे आकार पहा, हे आकार जर बघितलं तुम्ही, हे कशाचा आकार आहे? सूर्याचा आकार. हा सूर्य केवढा मोठा आहे? पहा एवढा सूर्य मोठा आहे. आणि सूर्याच्या तुलनेने ही पृथ्वी दिसते तुम्हाला. ही जी पृथ्वी आहे केवढी आहे? खूप छोटी आहे सूर्याच्या तुलनेने. आणि पृथ्वीच्या तुलनेने हा चंद्र इथं दिसते तुम्हाला. चंद्र इथं दिसते तुम्हाला. चंद्र हे छोटा, तर चंद्र किती छोटा आहे? म्हणजे सूर्याच्या तुलनेने पृथ्वी खूप छोटी आहे आणि पृथ्वीच्या तुलनेने सूर्य खूप छोटा आहे, परंतु आपला हा चंद्र आपल्याला खूप मोठा दिसतो. म्हणजे सूर्य एवढा जवळपास आपल्याला चंद्र दिसत असतो. आपण जर पृथ्वीहून बघितलं चंद्राकडे, चंद्र हा खूप मोठा दिसतो. का दिसतो चंद्र आपल्याला मोठा? तर कारण तो आपल्यापासून जवळ आहे. चंद्र हा काय आहे? आपल्या पृथ्वीपासून जवळ आहे. दिसते तुम्हाला ही पृथ्वी, ही आहे पृथ्वी तुम्हाला दिसते, आणि या पृथ्वीपासून इथं चंद्र आहे म्हणून जवळ दिसते. जसं की तुम्हाला दुसरं एक एक्झाम्पल सांगतो. विमान बघितलं असेल तुम्ही, विमान, एरोप्लेन जसं जसं तुम्हाला खाली येईल, एअरपोर्टच्या जवळ गेलास किंवा जवळ जाऊन बघितलं तुम्ही, जसं जसं खाली येईल तसं तसं मोठं दिसते, आणि जसं जसं आकाशात वर जाईल ते छोटं दिसते. तसंच म्हणजे ही वस्तू जर तुम्हाला जवळ असेल तर ती मोठी दिसत असते, आणि जर दूर असेल तर तुमच्यापासून ती छोटी दिसत असते. तसंच चंद्राचं आहे. चंद्र आपल्यापासून जवळ आहे म्हणून आपल्याला तो मोठा दिसत असतो. जवळपास चंद्र आपल्यापासून 3 लाख किलोमीटर इतका दूर आहे अंदाजित, अप्रॉक्सिमेटली, आणि सूर्य 15 कोटी किलोमीटर इतका दूर आहे. खाली आपल्या सूर्यमालेची आकृती दिली आहे. त्यात मध्यभागी सूर्य आणि त्याभोवती परिभ्रमण करणाऱ्या खगोलीय वस्तू व त्यांच्या कक्षा दाखवल्या आहेत. सूर्यमालेत ग्रह, उपग्रह, लघुग्रह, बटुग्रह यांचा समावेश होतो. तर ही माहिती तुम्हाला ऑलरेडी मी सांगितले. तर सूर्यमालेमध्ये काय काय ग्रह, उपग्रह, लघुग्रह, बटुग्रह यांचा काय होतो? समावेश होत असतो. तर इथपर्यंत माहितीच मला समजली असेल. त्याच्यानंतर आपण काय करूया? पुढली माहिती बघूया. ठीक आहे. सांगा पाहू म्हणून तुम्हाला विचारलेलं आहे. प्रश्न विचारलेत काही. सूर्यमालेच्या चित्राचे निरीक्षण करावं, पुढील प्रश्नाची उत्तरे द्या. तर सूर्यमालेचे हे चित्र तुम्हाला आता बघितले ते वरलं चित्र निरीक्षण करायचंय तुम्ही तुमच्या पुस्तकात, आणि तुम्हाला ह्या प्रश्नाची उत्तरे द्यायचे. सूर्याच्या, आता हे तुम्ही काय करा, ह्या प्रश्नाची उत्तरे तुम्ही काय करा? कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. काय करा? कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. तुम्हाला जर कमेंट करता येत नसले तर तुमचे जे काही कोणी पॅरेंट्स वगैरे असतील त्यांना कमेंट करायला हवा. सूर्यमालेच्या चित्राचे निरीक्षण करावं, पुढील प्रश्नाची उत्तरे द्या. सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह कोणता? सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह कोणता याचं उत्तर द्यायचंय तुम्हाला. पृथ्वी सूर्यापासून कितव्या स्थानावर आहे हे सांगा, तुम्हाला सांगायचंय. वाटलं तर मी तुम्हाला याचे आन्सर पण सांगतो. पहा, सूर्यमालेच्या सर्वात जवळचा ग्रह कोणता आहे? तर सूर्यमालेच्या सर्वात जवळचा सूर्य आहे, आणि ह्या सूर्यापासून सगळ्यात जवळचा ग्रह तुमचा हा बुध आहे. कोणता आहे? तर बुध आहे. तर पहिल्या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे. त्याच्यानंतर दुसरा का तिसरा प्रश्न होता, सूर्यापासून पृथ्वी कितव्या स्थानावर आहे? हे पहिलं झालं, हे दुसरं स्थान झालं, हे तिसऱ्या स्थानावर तुमची पृथ्वी आहे. बरोबर आहे, हे कळलं असेल तुम्हाला.
सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह कोणता आहे तर बुध आहे. पृथ्वी सूर्यापासून कितव्या स्थानावर आहे 3ऱ्या स्थानावर आहे. पृथ्वी व बुध यांच्या दरम्यान ग्रह कोणता आहे. पृथ्वी व बुध यांच्या दरम्यान कोणता ग्रह आहे हा तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे. पृथ्वी आणि बुध. पृथ्वी आणि बुध. पृथ्वी ही दिसते तुम्हाला इथं आणि बुध यांच्या दरम्यान ग्रह आहे तुमचा शुक्र ग्रह आहे. कोणता ग्रह आहे शुक्र ग्रह आहे. अशा प्रकारे निरीक्षण करायचंय आणि बघून तुम्हाला उत्तरे द्यायची. एकदा दोनदा तुम्ही व्यवस्थित बघितल्या तर तुम्हाला याचं आन्सर येऊन जाईल. ठीक आहे. पृथ्वी व बुध यांच्या दरम्यान कोणता ग्रह आहे तर शुक्र ग्रह आहे. ठीक आहे शुक्र. मंगळ ग्रहाच्या कक्षेच्या बाहेर असणाऱ्या ग्रहांची नावे क्रमाने लिहा. मंगळ ग्रहाच्या कक्षेच्या बाहेर असणाऱ्या ग्रहांची नावे लिहा. तर मंगळ ग्रहाच्या बाहेर कोणते कोणते ग्रह आहेत ते तुम्हाला माहित आहे, तुम्ही लिहू शकता. जसं आहे का नाही, म्हणजे त्याला आउटर प्लॅनेट सुद्धा म्हणतो. जसे की तुमच्या इथं पहा मंगळ ग्रहाच्या बाहेर भरपूर सारे ग्रह आहेत. हा तुमचा मंगळ ग्रह आहे आणि मंगळ ग्रहाच्या बाहेर तुमचे सगळे ग्रह आहेत. ह्यांची नावं क्रमाने लिहायचं. तर काय गुरु, शनी, युरेनस, नेपच्यून हे ग्रह आहेत तुमचे. आणि प्लुटो हा पटू ग्रह आहे, हा ग्रह नाही पटू ग्रह आहे. हे लिहायचे नाही, फक्त हे 4 लिहायचे. काय लिहायचे नाव तुम्हाला हे 4चे नाव लिहायचे. ठीक आहे ह्या 4चे नाव. बरोबर इथपर्यंत तुम्हाला कळलं असेल. त्याच्यानंतर पुढे पहा सूर्यापासूनचा सर्वात दूरचा ग्रह कोणता. सूर्यापासूनचा सर्वात दूरचा ग्रह कोणता आहे. तुम्ही आता ते जे ग्रह लिहिले त्याच्यापासून लास्टचा ग्रह जो आहे तो लिहून टाका. तर मी काय आन्सर सांगणार नाही आणि तुम्हाला जे आन्सर आहे याचा आन्सर काय करा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. ठीक आहे. आता याच्यानंतर आपल्याला बघायचंय गुरुत्वाकर्षण. याच्यानंतर आपण काय करूया गुरुत्वाकर्षण बघूया. खगोलीय वस्तूमध्ये एकमेकांना स्वतःकडे खेचण्याची म्हणजेच आकर्षित करण्याची शक्ती असते. पहा एवढी गोष्ट लक्षात घ्या. तुम्ही काय करा वाटलं तर मी तुम्हाला हे अंडरलाईन करून देतो. हे ज्या खगोलीय वस्तू आहेत त्या खगोलीय वस्तूमध्ये एकमेकाला काय हे ज्या खगोलीय वस्तू आहेत. ठीक आहे. खगोलीय वस्तूमध्ये एकमेकांना स्वतःकडे खेचण्याची म्हणजेच आकर्षित करण्याची शक्ती असते. त्यालाच आपण गुरुत्वाकर्षण म्हणतो. म्हणजे खगोलीय वस्तू जसं की चंद्र, सूर्य आहे का नाही, हे खगोलीय वस्तू. चंद्र, सूर्य, पृथ्वी, वेगवेगळे बाकी ग्रह या खगोलीय वस्तू आहेत. आणि ह्या वस्तू खगोलीय वस्तू ज्या आहेत एकमेकांना काय करत असतात स्वतःकडे अशा प्रकारे काय करत असतात खेचत असतात. हे एकमेकाला काय करत असतात अशा प्रकारे. म्हणजे पहा ह्या खगोलीय वस्तू काय करत असतात एकमेकांना खेचत असतात. जसं की पहा हा एक ग्रह आहे, दुसरा एक ग्रह आहे, हे एकमेकांना स्वतःकडे काय करत असतात खेचत असतात. गुरुत्वाकर्षण या शक्तीला गुरुत्वाकर्षण शक्ती म्हणतात. जे एकमेकाकडे स्वतःला आकर्षित करतात वस्तूंना खेचत असतात त्याला गुरुत्वाकर्षण शक्ती म्हणतात. सूर्याची ग्रहावर कार्य करणारी गुरुत्वाकर्षण शक्ती तसेच ग्रहांची सूर्यापासून दूर जाण्याची प्रवृत्ती त्यांच्या एकत्रित परिणामामुळे ग्रह सूर्याभोवती ठराविक अंतरावरून ठराविक कक्षेत परिभ्रमण करत असतात. पहा खगोलीय वस्तूमध्ये एकमेकांना स्वतःकडे खेचण्याची म्हणजेच आकर्षित करण्याची शक्ती असते. या शक्तीला गुरुत्वाकर्षण शक्ती म्हणतात. हे तुम्ही पाठ करायचंय. सूर्याची ग्रहावर कार्य करणारी गुरुत्वाकर्षण शक्ती तसेच ग्रहांची सूर्यापासून दूर जाण्याची प्रवृत्ती यांच्या एकत्रित परिणामामुळे ग्रह सूर्याभोवती ठराविक अंतरावरून ठराविक कक्षेत परिभ्रमण करत असतात. याच पद्धतीने उपग्रही ग्रहाभोवती परिभ्रमण करतात. पहा आता हा सूर्य आहे. हे बाकीचे तुम्हाला ग्रह माहित आहेत अशा प्रकारे छोटे छोटे ग्रह आहेत. बरोबर आहे. तर हा सूर्य काय करत असतो ह्या ग्रहांना स्वतःकडे काय करत असतो खेचत असतो. म्हणजे ह्या ग्रहांना स्वतःकडे खेचत असतो. सूर्य काय करत असतो ह्या ग्रहांना स्वतःकडे खेचत असतो पण हे सूर्य दूर जाण्याचा प्रयत्न करतात ह्याच्यापासून. त्याच्यामुळे हे बॅलन्स राहते आणि एका परिभ्रमण कक्षेमध्ये हे जे काही ग्रह आहेत फिरत असतात. हे तुम्हाला कळलं असेल. पहा त्याच्यानंतर पहा हे तुम्हाला काही प्रश्नांची काय करायचे उत्तर द्यायचे. जसं की पुढील गोष्टी कोणत्या दिशेने पडतात हे तुम्हाला उत्तर द्यायचंय. झाडावरून गळलेली पाने, फुले, फळे. तर झाड आहे, तुम्ही झाडावरनं एखादा आंब्याचा होता समजा उन्हाळ्याची दिवस आहे तर आंबे पडताय झाडावरनं. आंबा पडला किंवा काही पानं पडले वगैरे तर ते झाडावरून पडलेली पाने, फुले, फळे कोणत्या दिशेने पडतात हे तुम्हाला सांगायचं. तर कोणत्या दिशेने पडतात खाली पडतात सरळ दिशेने. ठीक आहे. डोंगरावरून सुटे झालेले खडक. डोंगरावरून सुटे झालेले खडक. तर डोंगर आहे एखादा, हा डोंगर आहे मोठा आणि डोंगरावरून असे सुटे झालेले काय आहे खडक आहेत किंवा एखादा दगड वगैरे इथून निसटला तर तो काय येतो खाली येतो. आकाशातून येणारा पाऊस. आकाशातून येणारा पाऊस तुम्ही कधी बघितलं का. पाऊस असा उलटा वरी गेलेला आहे. पाऊस कधीचा पण कसा येतो खालून वरच येतो अशा प्रकारे. बरोबर आहे का नाही. हा तर पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे पृथ्वीवरील सर्व वस्तू पृथ्वीवरच राहतात. एखादी वस्तू जोरात वर फेकली की ती शेवटी जमिनीवरच येऊन पडते. म्हणजे पृथ्वी जी आहे आपली जी पृथ्वी आहे पृथ्वीला काय आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे म्हणजे गुरुत्वाकर्षण शक्ती. ग्रॅव्हिटेशनल फोर्स इंग्लिशमध्ये नाव आहे.
गुरुत्वाकर्षण शक्ती आहे, त्यामुळे ज्या काही वस्तू आहेत त्या पृथ्वीवरच येऊन काय करतात, पडतात, पृथ्वीवरच येऊन पडतात. जर एखादी वस्तू जर तुम्ही हवेत जोरात अशी फेकली, जसं तुम्ही आता चेंडू जर हवेत फेकला, एखादा दगड हवेत फेकला, तर ते चेंडू किंवा दगड वगैरे काय होतो, पृथ्वीवरच येऊन पडतो. म्हणजे जोपर्यंत शक्ती आहे तोपर्यंत तो वर जातो आणि कालांतराने ती वस्तू काय होत असते, नंतर पृथ्वीवर येऊन पडत असते. हे तुम्हाला सगळ्यांना माहित आहे, बरोबर आहे? ठीक आहे. एखादी वस्तू जोरात वर फेकली असता ती शेवटी जमिनीवर येऊन पडते. इथपर्यंत तुम्हाला कळलं असेल. त्याच्यानंतर पुढली माहिती बघूया आपण. ठीक आहे. नवीन शब्द शिका. आता नवीन शब्द दिलेला आहे तो शिकून घ्या. अवकाश. अवकाश कशाला म्हणतो आपण? अवकाश. ग्रह तारे यांच्या दरम्यान असणारी रिकामी जागा म्हणजे अवकाश, यालाच अंतराळ असेही म्हणतात. ग्रह तारे यांच्या दरम्यान असणारी रिकामी जागा म्हणजे अवकाश, यालाच अंतराळ असेही म्हणतात. आता तुम्हाला माहित आहे, आता ग्रह तारे समजा हे पृथ्वी आहे का नाही, पृथ्वी, आता हे पृथ्वी आहे, सूर्य आहे, यांच्यामध्ये जी रिकामी जागा आहे किंवा वेगवेगळ्या ग्रहामध्ये रिकामी जागा आहे त्याला अवकाश म्हणतात. ग्रह तारे यांच्या दरम्यान असणारी रिकामी जागा म्हणजे अवकाश, यालाच अंतराळ असे, याला अवकाशाला अंतराळ असे म्हणतात. पहा पुढे पहा. पृथ्वीपासून दूर आकाशात दिसणाऱ्या खगोलीय वस्तूविषयी मानवाला नेहमीच कुतूहल राहिले आहे. त्यासंबंधी संशोधन करण्यासाठी तिथपर्यंत जायला हवे असे त्याला वाटले, परंतु पृथ्वीवरून एखादी वस्तू अवकाशात पाठवण्यासाठी तिला पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध शक्ती द्यावी लागते. त्यासाठी वापरात येणाऱ्या तंत्रास अवकाश प्रक्षेपण तंत्र म्हणतात. अवकाश प्रक्षेपण तंत्र म्हणतात. पहा आता मानव जे आहे, पाहत मानव असेल म्हणजे जर संध्याकाळी तुम्ही लहान असाल, छोटे असाल, आता पण छोटेच आहात तुम्ही, 5वीचे मुलं म्हणल्यावर, परंतु तुम्ही जेव्हा पहिलीला दुसरीला असाल, तुम्ही संध्याकाळी जर अंगणामध्ये बाज टाकून झोपले असाल, हाय का नाही, किंवा छतावर तुम्ही जर झोपले असाल आणि वरी आकाशात बघितलं, तर तुम्हाला एक कुतूहल असते की जे काही चंद्र आहेत, चंद्र दिसतोय तुम्हाला रात्री आकाशामध्ये, तारे दिसतात, तर याच्याविषयी माहिती करणे, हे कसे लुकलुकत असतील, किती दूर आहेत, कसे आहेत, काय नाही, तुम्हाला याच्याविषयी आश्चर्य वाटते, माहिती करून घ्यावी वाटते. तसंच जे मानव आहेत फार पूर्वीपासनं त्या सगळ्यांना यांच्याविषयी काय होतं, कुतूहल होतं, ह्यांच्याविषयी जाणीव करण्याची काय होतं, कुतूहल होतं, म्हणजे जाणीव करून वाटत होतं त्यांना. ठीक आहे. परंतु आपण त्या गोष्टी आपण जाणीव करून घेऊ शकत नाही इथून, आणि काही लिमिटेशन्स असतात. त्यामुळे मानव काय केलेले, अवकाशात जाण्याचा प्रयत्न केलेत. त्यासंबंधी संशोधन करण्यासाठी तिथले जायला हवे असे त्यांना वाटले. आपण इथून पृथ्वीवरून आता आकाशामधलं आपल्या निरीक्षण चांगलं करू शकत नाही, त्यामुळे आपण जवळ जाऊन जर निरीक्षण केलं तर चांगली माहिती भेटेल, त्यासाठी तेच वर जाण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि जर वर जायचं, तुम्हाला माहित आहे पृथ्वीला काय आहे, गुरुत्वाकर्षण बल आहे. पृथ्वीवर काय आहे, गुरुत्वाकर्षण बल आहे. म्हणजेच पहा, जसं की पृथ्वी आहे आपली, पृथ्वीवर जर आपण एखादी वस्तू वर फेकली तर त्याच्यानंतर ती खाली पडते. जर आपल्याला मग म्हणजे आपण जितकी ताकद लावू तितकी वर जाते, आणि त्याच्यानंतर तिची एनर्जी संपली, त्यानंतर ती गुरुत्वाकर्षण शक्तीने ती आपली पृथ्वी काय करत असते, त्याला खाली ओढून घेत असते. तसंच जर आपल्याला वर जायचं असेल तर पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीच्या बलाच्या विरुद्ध जावं लागेल. गुरुत्वाकर्षण शक्तीचं बल जे आहे पृथ्वीचं, आपल्याला खाली खेचते. कुठं खेचते, खाली खेचते. आणि जर आपल्याला वर जायचं असेल तर या बलाच्या विरुद्ध दिशेने आपल्याला काय लावावं लागेल, ताकद लावावी लागेल, शक्ती द्यावी लागते विरुद्ध गुरुत्वाकर्षणाच्या. परंतु पृथ्वीवरून एखादी वस्तू अवकाशात पाठवण्यासाठी तिला पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध शक्ती द्यावी लागते. त्यासाठी वापरात येणाऱ्या तंत्रास अवकाश प्रक्षेपण असे म्हणतात. इथपर्यंत तुम्हाला माहिती कळाली असेल. त्याच्यानंतरची जी माहिती आहे ती आपण बघूया आता. तर माहित आहे का तुम्हाला भारतीय अवकाश मोहीम? तर भारतामध्ये आपली जी काही संस्था आहे इस्रो, जी माहित आहे सगळ्यांना माहित असेल, तर ते आपण भरपूर साऱ्या काय केलेल्या आहेत, अवकाश मोहीम काय केलेल्या आहेत, राबवलेल्या आहेत. तर हे चंद्रयान आहे. चंद्रयान तुम्हाला दिसत असेल, हे इथं हे आपलं चंद्रयान आहे. चंद्र आणि हे चंद्र आहे. चंद्राचं जे काय आहे सरफेस आहे, चंद्रावरला भाग आहे, अशा प्रकारचं चंद्रावर काय आहे, डोंगराळ भाग आहे. ठीक आहे. असं इथं पाणी वगैरे तुम्हाला दिसते का? नाही, पाणी वगैरे काहीच नाही, अंधार दिसतो इथं सगळ्या प्रकारे. तर हे चंद्रयान पाठवले. भारतीय अवकाश संशोधन संस्था, भारतीय अवकाश संशोधन संस्था, त्यालाच इस्रो म्हणतो आपण, इस्रो. आणि इंग्लिशमध्ये काय म्हणतो, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन भारतीय अवकाश संशोधन संस्था मार्फत चंद्रावर 22 ऑक्टोबर 2008 रोजी यान सोडले होते. ह्यालाच
यान म्हणजे यान म्हणतो आपण, आणि चंद्रावर सोडले याला चंद्रयान म्हणतो. ठीक आहे. तर आपण म्हणजे 22 ऑक्टोबर 2008 रोजी आपण चंद्रावर एक काय पाठवलेलं आहे, यान पाठवलेलं आहे. काय पाठवलेलं आहे, यान पाठवलेलं आहे. चंद्रयान 1 या नावाने ही मोहीम ओळखली जाते. तर एक पहिल्यांदा पाठवलं आणि आपण याच्यानंतर पण पाठवणार आहोत, पाठवलेले आहेत. त्याच्यामुळं पहिलं पाठवलं तर त्याला आपण नाव दिलेलं आहे चंद्रयान 1 या नावाने ही मोहीम ओळखली जाते. मंगलयान हा भारताचा आणखी एक महत्वाचा उपक्रम आहे. हा उपक्रम MOM म्हणजे मार्स ऑर्बिट मिशन, ह्याचं इंग्लिश मध्ये लॉंग फॉर्म काय आहे, म्हणजे हे मॉम म्हणतो आपण याला शॉर्ट फॉर्म मध्ये, आणि मार्स, M म्हणजे मार्स, O म्हणजे ऑर्बिट, M म्हणजे मिशन या नावाने प्रसिद्ध आहे. मग मंगळ ग्रहावर पण आपण हा पाठवलेला आहे, आणि तो कधी 5 नोव्हेंबर 2013 रोजी मंगलयान मंगळ ग्रहाच्या दिशेने झेपावले. हे यान मंगळ ग्रहाभोवती कक्षेत 24 सप्टेंबर 2014 रोजी प्रस्थापित झाले. पहिल्याच प्रयत्नात इस्रोने हे यश प्राप्त केले आहे. भारताची ही दोन्ही याने मानव विरहित आहेत. मानव विरहित म्हणजे काय, मानव विरहित आहेत म्हणजे याच्यामध्ये मानव नाहीत. चंद्र व मंगळाच्या सखोल अभ्यासासाठी ही याने पाठवली आहेत. तर ही तुम्हाला माहिती कळाली असेल. आता तुम्हाला याच्याविषयी थोडीशी डिटेलमध्ये मी माहिती देतो. चंद्रयान बघितलं असेल तुम्ही वर, आता हे बघून घ्या तुम्ही, हे मंगळयान आहे. तर भारताने 2008 साली आपण चंद्रयान पाठवलं, आणि 2014 मध्ये म्हणजे आपलं सप्टेंबर 2014 मध्ये 13 मध्ये आपण कधी पाठवलेलं आहे, 13 मध्ये पाठवलेलं आहे. आपण 13 मध्ये पाठवलं, 5 नोव्हेंबर 2013 मध्ये, आणि आपलं ते 14 मध्ये पोहोचलेलं आहे. काय, मंगळयान 2014 मध्ये हे मंगळयान तुमचं पोहोचलेलं आहे. आणि हे कशासाठी पाठवलेलं आहे, तर आपण मंगळयान पाठवलेलं आहे मंगल ग्रह. मंगळयान म्हणजे मंगळ ग्रहावर पाठवलं. मंगळ ग्रहावर पाठवलं, काय पाठवलं, यान, म्हणून याला म्हणतो मंगळयान. आणि मंगळ ग्रहावर कशासाठी पाठवलं, तर मंगळ ग्रहाचा अभ्यास करण्यासाठी पाठवलं. काय करण्यासाठी, अभ्यास करण्यासाठी. तर कशा प्रकारचा अभ्यास, तुम्ही म्हणता असेल अभ्यास कशा प्रकारचा अभ्यास म्हणजे मंगळ ग्रहावर आता आपल्या पृथ्वीवर काय रिसोर्सेस लिमिटेड आहेत, जमीन लिमिटेड आहे का नाही, कमी आहे, आपली लोकसंख्या वाढत आहे. तर जेणेकरून आपला पृथ्वी, तर तुम्ही जर याच्यात जर बघितल्या, सूर्यमालेत जर बघितल्या, तर मंगळ ग्रह आपल्या पृथ्वीपासून जवळ आहे, पृथ्वीसारखाच एक ग्रह आहे. म्हणून आपल्याला भविष्यामध्ये आपल्याला हे लोकसंख्या वाढली तर आपल्याला मंगळ ग्रहावर जाता येईल का, मंगळ ग्रहावर जाऊन आपल्याला तिथं वस्ती करता येईल का, ह्या दिशेने आपलं काय चालू आहे, तर प्रयत्न चालू आहेत. मग मंगळ ग्रहावर वातावरण कसं आहे, हवा कशी आहे, झाडं आहेत का, डोंगर आहे का, पाणी आहे का, वेगवेगळे मिनरल्स खनिज आहेत का, सगळ्या गोष्टी आहेत का, ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करण्यासाठी हे मंगळ ग्रहावर पाठवलेलं आहे. तसंच आपण चंद्रावर पण पाठवलेलं आहे. चंद्रावर सुद्धा आपण त्यासाठीच पाठवलेलं आहे, चंद्राचा अभ्यास करण्यासाठी. तिथं पण माणसाला जाता येईल का, चंद्रावर राहता येईल का, चंद्र तर आपल्यापासून खूप जवळ आहे. तर ह्या गोष्टीचा अभ्यास करण्यासाठी आपण पाठवलेला आहे. तर मंगळयानाने काढले भारतीय प्रदेशाचे छायाचित्र. तर मंगळयान वर गेल्याच्या नंतर भारतीय प्रदेशाचे छायाचित्र काढलेले हे दिसते तुम्हाला. हे भारत दिसत असेल तुम्हाला, हे भारत अशा, हे हिमालय आहे, इथं हिमालय आहे तुम्हाला, आणि हा इथला अरबी समुद्र आहे. ठीक आहे, हा अरबी समुद्र आहे, इकडे बंगालचा उपसागर आहे. ठीक आहे, हे अशा प्रकारचा भारताचा नकाशा दिसत असेल तुम्हाला. ठीक आहे, तर हे माहिती तुम्हाला कळाली असेल. त्याच्यानंतरच आता पुढली माहिती आपण बघू. दिवाळीच्या फटाक्यामध्ये रॉकेट नावाचा फटाका असतो. तुम्ही रॉकेट पाहिलं दिसते तुम्हाला, रॉकेट फटाका. ठीक आहे, दिवाळीच्या फटाक्यामध्ये रॉकेट नावाचा फटाका असतो. त्यात विस्फोटक पदार्थ ठासून भरलेले असतात. त्यांचे झपाट्याने ज्वलन होऊन खूप ऊर्जा निर्माण होते. रॉकेटच्या रचनेमुळे फटाका ठराविक दिशेने वेगाने ढकलला जातो. तुम्ही पहा, रॉकेट आणला असेल, आता दिवाळीला तुम्ही बॉम्ब वगैरे, सुतळी बॉम्ब असेल, दुसरे बॉम्ब असेल, फटाके वगैरे फोडत असतात. पण याच्यात हे रॉकेट जसं असते तसंच आपलं जे काय आहे इस्रोचं पण काय अवकाशयान वगैरे असतं ते. ठीक आहे, अशा प्रकारे हे रॉकेट जसं काम करते तसंच. आता ह्यामध्ये इथं जे दिसते तुम्हाला रॉकेटमध्ये, ह्याच्यामध्ये काय विस्फोटक पदार्थ भरलेले असतात. काय भरलेले असतात, विस्फोटक पदार्थ, ज्याला बारूद वगैरे म्हणतो आपण, भरले असतात. मग हे आपण, आणि इथे एक वात दिसते तुम्हाला, हे इथं वात दिसायली, त्याला वात आहे, याला काय म्हणतो, वात म्हणतो, आणि याला पेटवतो आपण. काय करतो, पेटवतो. पेटवल्याच्या नंतर आपण जसं रॉकेट धरलं, जर रॉकेट आपण सरळ धरलं तर सरळ जाणार, असं क्रॉस धरलं क्रॉस धरणार,
जसं धरलं तसं रॉकेट जात असते आपलं. पहा, आणि रॉकेट कसं जात असते, त्याच्या झपाट्याने ज्वलन होऊन खूप ऊर्जा निर्माण होते. रॉकेटच्या रचनेमुळे फटाका ठराविक दिशेने वेगाने पुढे ढकलला जातो. आता कशा प्रकारे हे वर जाते तुम्हाला माहिती सांगतो. पहा, आता हे रॉकेट आहे. रॉकेटला वाट पेटल्याच्या नंतर इथं तुम्हाला काय स्फोटक पदार्थ आहे, इथून इतकी खूप मोठ्या प्रमाणात एनर्जी होते. आणि जमिनीवर जर तुम्ही लावलेला असेल, अशा प्रकारे ही जमीन आहे आणि अशा प्रकारे तुम्ही रॉकेट लावलेलं इथं, ठीक आहे, रॉकेट लावलं असं, तर इथून जी काय आहे वातेमधनं हे जे काही जळाल्याच्या नंतर अशा खाली ऊर्जा ढकलल्या जाते आणि हे वर म्हणजे ढकलल्याच्या नंतर हे वर फेकल्या जाते रॉकेटला. तसंच इथं तुम्हाला दिसते अग्निबाणाच्या साहाय्याने अवकाश प्रक्षेपण, हे अग्निबाण म्हणतो आपण. पहा, जशा प्रकारे इथून काय खूप मोठे स्फोटक पदार्थ भरलेले असतात, याच्यामध्ये इंधन म्हणतो आपण त्याला, ठीक आहे. हे इंधन खूप मोठ्या प्रमाणामध्ये निघते, इथून जळते आणि खाली ढकलल्या जाते. आणि खाली ढकलल्यामुळं आपला काय होते, प्रेस होऊन हे जे काय आहे अग्निबाण जो आहे आपला अग्निबाण वर ढकलल्या जातो. ठीक आहे. अवकाशयानाचे अवकाशात प्रक्षेपण करण्यासाठी शक्तिशाली अग्निबाणाचा म्हणजेच रॉकेटचा उपयोग करतात. तर ह्या रॉकेट हे नाव आहे, इंग्लिश मधलं नाव आहे. इंग्लिशमध्ये आपण त्याला रॉकेट म्हणतो आणि मराठीत आपण त्याला म्हणतो अग्निबाण. काय म्हणतो? अग्निबाण. हे लक्षात घ्या. मराठीत आपण म्हणतो त्याला अग्निबाण. ठीक आहे, इथपर्यंत कळलं असेल. तर अवकाशयानाचे अवकाशात प्रक्षेपण करण्यासाठी शक्तिशाली अग्निबाणाचे म्हणजेच रॉकेटचा उपयोग करतात. रॉकेटमध्ये प्रचंड प्रमाणावर इंधन जाळले जाते आणि त्यामुळे हजारो टन वजनाचे अवकाशयान अंतराळात नेले जाते. तर हे अग्निबाण कशा चालल्या जाते, वर उगत जाते का? नाही. तर हे जे अग्निबाणामध्ये आहे, तर याच्यामध्ये आपण फ्युएल भरल्या जातात. काय असते? फ्युएल म्हणजे इंधन. वेगवेगळं इंधन असते आणि ते एकदम स्ट्रॉंग चांगलं इंधन असते त्याच्यामुळं, कारण आपल्याला चांगलं इंधन लागते वर जाण्यासाठी एवढ्यावर. ठीक आहे. 20व्या शतकात जगातील काही देशांनी अवकाश प्रक्षेपण तसेच अवकाशयानासंबंधी तंत्रज्ञान विकसित केले. शेकडो अवकाशयाने अंतराळात पाठवली. आपला देश अवकाश प्रक्षेपण तंत्रज्ञानाच्या विकासासाठी प्रसिद्ध आहे. तर जे काही 20व्या शतकामध्ये, 20व्या शतकात म्हणजे 20वं शतक माहित आहे तुम्हाला, म्हणजे 1900 पासून ते तुमचं 1999 पर्यंत जे आहे त्याला आपण म्हणतो 20वं शतक. आणि आता आपण कोणत्या शतकात जगत आहात? 21st सेंचुरी म्हणजे 21व्या शतकात. आणि 21वं शतक कधी सुरू होतं तुमचं? 2000 पासून सुरू झालंय आणि ते 2099 पर्यंत चाललंय. ठीक आहे. तर हे तुमचं 21वं शतक आहे. म्हणजे 20व्या शतकामध्ये शेकडो देशांनी काय केलेलं आहे? अवकाशयानासंबंधी तंत्रज्ञान विकसित केले. म्हणजे अवकाशयान कसं बनवायचं, काय नाही, ते वर अवकाशात कसं पाठवायचं याच्याविषयी सगळं तंत्रज्ञान हे केलेलं आहे. आणि वेगवेगळे अवकाश अंतराळयान जे अंतराळात काय केलेत, मोहिमा त्यांनी काय केलेल्या राबवलेल्या आहेत. काही अवकाशयाने कायमची अंतराळातच राहतात. काही पृथ्वीवर परत येतात, तर काही दुसऱ्या ग्रहावर किंवा उपग्रहावर उतरली जातात. काही मोहिमामध्ये वैज्ञानिक सुद्धा अवकाशयानातून जातात, त्यांना अंतराळवीर म्हणतात. तर काही अवकाशयान काय करतात? पहा, काही अवकाशयान काय करतात, तुमचे म्हणजे म्हणजे तुम्हाला पाठवायचंय, मंगळ ग्रहावर पाठवायचंय, चंद्रावर पाठवायचंय, कुठे पाठवायचंय, तर ती जातात आणि रिटर्न येतात. काही जातात, रिटर्न येत नाहीत. काही याच्यामध्ये मानव असतात, काही याच्यामध्ये मानव असतात आणि काही याच्यामध्ये मानव नसतात. काही याच्यामध्ये मानव असतात, काही याच्यामध्ये मानव काय नसतात. म्हणजे जे मानव आहेत त्याला मानव नसतात. काही जे अवकाश मोहीम आहेत त्याच्यात मानव असतात, काही मध्ये नसतात. ज्याच्यामध्ये मानव नाहीत त्याला मानव विरहित म्हणतो, मानव नसलेले, आणि मानव रहित म्हणतो जे आहेत त्यांना. ठीक आहे. हे तुम्हाला इतकी माहिती कळली असेल, बरोबर आहे. त्याच्यानंतर पुढे पहा, माहिती आहे का तुम्हाला हे भारतीय अंतराळवीर आणि जे काही ह्या अवकाशयानामध्ये जातात त्या लोकांना काय म्हणतो आपण? अंतराळवीर असे म्हणत असतो. अंतराळवीर जे माणसं अवकाशयानामध्ये जातात, अवकाशयानामध्ये जाऊन येतात, तर त्यांना म्हणतो आपण अंतराळवीर म्हणतो. तर राकेश शर्मा भारतीय अंतराळ, मग भारतातले असे कोणते व्यक्ती आहेत का, कोणते पुरुष आहेत का, म्हणजे पुरुष किंवा स्त्रिया कोणी आहे का अंतराळवीर झालेला आहे का, म्हणजे अवकाशात गेलेला आहे का? तर त्याच्यामध्ये राकेश शर्मा नावाचा एक भारतीय व्यक्ती आहे, तो अवकाशामध्ये गेलेला आहे. तर नाव काय आहे? राकेश शर्मा. कधी गेलेला? 1984 मध्ये गेलेला आहे. 1984 साली अवकाशात जाणार हे पहिले भारतीय अंतराळवीर होत. तर भारतामधला सगळ्यात पहिला व्यक्ती कोणी आहे का जो अवकाशात सगळ्यात पहिल्यांदा गेलेला आहे, म्हणजे पहिला अंतराळवीर आहे का भारतातला कोणी?
तर भारताचा सगळ्यात पहिला अंतराळवीर हा राकेश शर्मा आहे आणि तो कधी गेलेला 1984 साली गेलेला आहे. इस्रो व सोव्हिएत इंटरकॉस्मॉस, आपलं भारताचं जे आहे त्याला इस्रो म्हणतो आपण आणि जे रशियाचं आहे त्याला सोव्हिएत इंटरकॉस्मॉस म्हणतो. यांच्या संयुक्त अंतराळ मोहिमेसाठी अवकाश स्थानकात त्यांनी 8 दिवस वास्तव्य केले. तर ते किती दिवस राहिलेले अंतराळामध्ये, तर त्यांनी 8 दिवस वास्तव्य केलेले आहे. अवकाशातून भारताकडे पाहताना त्यांनी भारतीयांना सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा हा संदेश पाठवला. त्यांना त्यावेळेस पंतप्रधान होत्या आपल्या, कोण होत्या? इंदिरा गांधी होत्या. कोण होत्या? इंदिरा गांधी होत्या. त्यावेळेच्या पंतप्रधानांनी विचारलं तर आपलं त्यांना कसा दिसतो भारत देश, तर त्यांनी सांगितलेलं आहे सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा, अशा प्रकारचा त्यांनी संदेश पाठवलेला आहे अवकाशातनं. ठीक आहे, तर इथपर्यंत तुम्हाला कळली असेल माहिती. त्याच्यानंतरची माहिती आपण पुढे बघूया. पहा आता पुढची माहिती काय आहे ती. ठीक आहे, तर इथपर्यंत माहिती बघितलेली आपण. आता माहिती मिळवा. तर माहिती मिळवायची तुम्हाला भारतीय वंशांच्या अंतरावरील कल्पना चावला आणि सुनीता विल्यम्स यांचे कार्य. आता तुम्हाला कल्पना चावला आणि सुनीता विल्यम्स विषयी काय करायचे, तुम्हाला माहिती मिळवायची आहे. ठीक आहे, म्हणजे हे पण काय आहेत आपले दुसऱ्या भारतीय अंतराळवीर आहेत, तर याच्याविषयी तुम्ही माहिती मिळवायची आहे. त्याच्यानंतर दुसरं पहा कृत्रिम उपग्रह. आता तुम्हाला नैसर्गिक उपग्रह बघितलेले तुम्ही, जसं चंद्र हा नैसर्गिक उपग्रह आहे पृथ्वीचा, तसंच कृत्रिम उपग्रह म्हणजे कृत्रिम उपग्रह म्हणजे कृत्रिमरित्या बनवलेले. कृत्रिम म्हणजे काय? मानवाने, ज्याला आपण मानवाने बनवलेले आहे. काय आहे? मानवाने बनवले, त्याला कृत्रिम उपग्रह म्हणतो आपण त्याला, आणि सॅटेलाइट म्हणतो इंग्लिशमध्ये. ठीक आहे. शेती, पर्यावरणाचे निरीक्षण, हवामान अंदाज, नकाशे तयार करणे, पृथ्वीवरील पाणी व खनिज संपत्तीचा शोध घेणे व संदेशवहन करण्यासाठी कृत्रिम उपग्रह वापरतात. तर कृत्रिम उपग्रह कशासाठी वापरतात तुम्हाला माहित आहे. इंटरनेट येते, इंटरनेट झालं तुमचं, किंवा एखाद्या याच्यामध्ये जंगल आहे, जंगलाचं निरीक्षण करणे, किंवा तुमचं जे मॅपवर आपण मॅपचं लोकेशन हे करतो, कशाच्या सहाय्याने करतो? हे कृत्रिम उपग्रहाच्या सहाय्यानेच करते. त्याच्यानंतर तुम्हाला पावसाचे वेगवेगळे अलर्ट येतात, पाऊस पडणार आहे, तुमचा रेड अलर्ट, येल्लो अलर्ट वगैरे, वेगळे ऑरेंज अलर्ट वगैरे अलर्ट येतात ना, आज पाऊस पडणार आहे, सगळं होणार आहे, सगळ्या गोष्टी. तर हे कृत्रिम उपग्रहाच्या मार्फतच तुम्हाला कळत असते सगळ्या गोष्टी. तर शेतीचा अभ्यास करण्यासाठी, पर्यावरणाचा अभ्यास करण्यासाठी, हवामानाचे निरीक्षण करण्यासाठी, नकाशे तयार करण्यासाठी, पृथ्वीवर पाणी, खनिज संपत्ती काय आहे करण्यासाठी, किंवा संदेश वहनासाठी आपण कृत्रिम उपग्रहाचा काय करतो? वापर करतो. पृथ्वीभोवती एका परिभ्रमण कक्षेत ते स्थापित केले जातात. कृत्रिम उपग्रह अनेक वर्षापर्यंत पृथ्वीवरती फिरत ठेवता येतात. तर हे कृत्रिम उपग्रह ही जी आपली पृथ्वी आहे त्या पृथ्वीच्या काय भोवती फिरत असतात. हे पृथ्वीच्या भोवती अशा प्रकारे कृत्रिम उपग्रह फिरत असतात. ते वर्षानुवर्षे फिरत असतात आणि त्यांचं जे काम आहे ते काम आपल्याला सांगत असतात, म्हणजे करत असतात. ठीक आहे, आपल्याला जसं की म्हणजे कशाविषयी, म्हणजे मिनरल्स विषयी, कशाविषयी, पर्यावरणाविषयी, शेतीविषयी, ज्याच्याविषयी माहिती मिळवायची ते आपल्याला ती माहिती पाठवत असतात. ठीक आहे, तर हे नेहमी लक्षात ठेवा. तर हे नेहमी लक्षात ठेवायचं. तुम्हाला काय लक्षात ठेवायचे तर पहा, तर पृथ्वीसारखी सजीव सृष्टी असलेला एकही ग्रह अवकाशात संशोधकांना अद्याप आढळलेला नाही आतापर्यंत. म्हणजे तुम्हाला हे एलियन वगैरे तुम्ही बघितलं असेल, एलियन आहे, दुसऱ्या म्हणजे काय ग्रहावरले माणसं आहेत वगैरे, अशी माहिती वगैरे ऐकली असाल. पण आतापर्यंत पृथ्वीसारखी, म्हणजे पृथ्वीवर जसं आपण माणसं राहतो, माणसं, ढोरं, जनावर आहे का नाही, झाडं, वनस्पती, वेगळे किडे, मकोडे, सगळे लोक जे आहे सगळे आहेत, जे सजीव सृष्टी, त्याला सजीव सृष्टी म्हणतो आहे. असा एकही ग्रह असलेला अवकाश संशोधकांना अद्याप आढळलेला नाही. त्यामुळे आपली पृथ्वी हा एक अनमोल ग्रह आहे. पृथ्वीवरील पर्यावरणाची कोणत्याही कारणाने होणारी हानी सजीव सृष्टीच्या ऱ्हासाला कारणीभूत आहे. म्हणजे अशा प्रकारचा आपण जसं राहतो आपल्या पृथ्वीसारखा अद्याप आपल्याला अवकाशामध्ये एकही ग्रह सापडलेला नाही. ठीक आहे, तर आपली पृथ्वी त्यामुळे अनमोल आहे. जर आपल्या पृथ्वीचा जर ऱ्हास झाला तर आपल्याला ती ऱ्हास झालेला भरून काढता येत नाही. त्यामुळे आपल्या पृथ्वीचा ऱ्हास होऊ नये ह्याची ही काळजी सगळ्या लोकांनी काय घेतली पाहिजे, हे खूप महत्वाचं आहे. जर आपण जे काही रिसोर्सेस आहेत, ज्या काही वस्तू आहेत पृथ्वीचा, जर त्याचा आपण वापर कशाही प्रकारे जर करू लागलो तर त्याचा ऱ्हास होईल आणि ह्याचे परिणाम आपल्याला सगळ्याला एक दिवस भोगावे लागतील. तर पहा, याच्यामध्ये आपण काय काय शिकलो. सूर्य हा तारा आहे. तर आपण काय शिकलो, हे रिव्हिजन. सूर्य हा तारा आहे, तुम्हाला माहित आहे. सूर्यमालेतील इतर सर्व खगोलीय वस्तूंना सूर्यापासून प्रकाश मिळतो, ही माहिती महत्वाची आहे, ही शिकलेली आहे. पण सूर्य व त्याच्या भोवती परिभ्रमण करणारी पृथ्वी
इतर 7 ग्रह, उपग्रह, बटुग्रह, लघुग्रह यांना एकत्रितपणे सूर्यमाला असे म्हणतात. तर सूर्य आणि सूर्याचे जे काही ग्रह आहेत म्हणजे ग्रह, बटुग्रह, उपग्रह सगळे मिळून यांना आपण एकत्रितरित्या सूर्यमाला म्हणतो. गुरुत्वाकर्षणामुळे पृथ्वीवरील वस्तू पृथ्वीवरच राहतात. तर गुरुत्वाकर्षण शक्ती जे आहे तुम्हाला माहित आहे, त्याच्यामुळे पृथ्वीवरल्या वस्तू पृथ्वीवरच राहतात. अवकाश भ्रमण करण्यासाठी पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या बाहेर पडावे लागते, त्यासाठी अग्निमानाचे तंत्रज्ञान वापरतात. तर आपल्याला अवकाशामध्ये जर जायचं असेल तर पृथ्वीचं जे काही गुरुत्वाकर्षण शक्ती आहे त्याला ब्रेक करून तोडून त्याच्या बाहेर जावं लागते आणि त्याच्यासाठी आपण अग्निबाण म्हणजेच रॉकेटचा वापर करतोय, हे तुम्हाला माहित आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर हे स्वाध्याय दिलेला आहे, तर हे स्वाध्याय काय करायचं तुम्हाला सोडवायचं आहे. ठीक आहे. हे स्वाध्याय तुम्हाला सोडवता येतील, चालते. तर ह्याच्यामध्ये सूर्यमालेतील कोणत्या ग्रहाचा क्रम चुकला आहे ते ओळखून सूर्यापासून ग्रहाचा योग्य क्रम लावा. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळा क्रम वगैरे दिलेला आहे. तुम्हाला ती जी आकृती बघितली तर तुम्हाला त्या आकृतीवरून याचा क्रम लावता येते. तर अशा प्रकारे हा तुमचा चॅप्टर संपलेला आहे. तर व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल तुमचे सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत हे चॅनल नक्की शेअर करा. तुम्हाला जर काही समजण्यासाठी समस्या वाटत असेल तर ते पण तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट कळवा आणि आम्हाला सांगा तुम्ही कोणत्या वर्गाचे आहात आणि तुम्हाला व्हिडिओ आवडतात का नाही. काही प्रॉब्लेम असेल तर ते पण तुम्ही सांगू शकता. थँक्यू वन्स अगेन.